जस्ट इमॅजिन तुमच्या घरातला एखादा मुलगा किंवा मुलगी एवढी हुशार आहे अभ्यासात, तिचं स्वप्न आहे की भविष्यात डॉक्टर व्हायचं आहे, तिचं त्याचं खूप अभ्यास करते, क्लास करते 5-6 तास, 10-12 तास स्टडी करते पर्सनली घरी, एक्झाम देते, पेपर खूप छान जातात आणि एक्झामच्या रिझल्टची वाट पाहत असते आणि एक दिवस समजतं की पेपर लीक झालेले आहेत. तर विचार करा त्या विद्यार्थ्यांची मेंटल अवस्था काय होत असेल. आणि ती मुलगा किंवा मुलगी एवढी खचते की स्वतःला संपवून घेते. प्रत्येक वेळेला असंच नाही की ते आपल्याच घरापर्यंत आलं पाहिजे तेव्हाच तुम्ही जागे होणार आहात का. ही जी म्हणजे हा जो लॉस आहे ना, हा कधीच कोणीच भरून काढू शकत नाही, ना आपण ना हे सरकार. मग ही मुलं कुठे चुकत आहेत. हर किसी के बस की बात नाही होती असं म्हणतात ना, हे तसंच आहे. हे नीटची एक्झाम आहे ना, हे तसंच काहीच आहे. प्रत्येकाला होत नाही याची तयारी करणं, ही एक्झाम देणं, पास होणं अवघड गोष्ट आहे, ही सोपं नाही आहे. आणि ही मुलं जर स्वतःसाठी लढतायत, प्रश्न विचारतायत, तर त्यांचं कुठं चुकलं. काही चुकलेलं नाही आहे. आणि त्यांच्यावरती एवढा लाठीचार्ज केला जातो. लाठीचार्ज कुठल्या लाठीचार्जमध्ये असं डोक्यांवरती मारलं जातं. काठ्यांना मोळे असतात आणि मोळ्याने म्हणजे त्या काठीनं मारलं जातं की जिला मोळे लावलेले आहेत. मुलांच्या शरीरावर छिद्र पडले जातात, डोक्यावरती मारलं जातं, डोकी फोडली जातात. असा कुठला लाठीचार्ज आहे की अशा पद्धतीने लाठीचार्ज केला जातो. आणि खरंच पोलिसांनाही विचारायचं आहे, रिस्पेक्ट तेवढीच आहे, बट तुम्ही तुमचं काम करताय, परंतु आतल्या माणसाला मरू देऊ नका. थोडं लाठी उचलताना ना तुमच्यातला माणूस ही जागा करा. बोलण्याचं तात्पर्य एवढंच की थोडी लाठी हलकी जाऊ द्या. तुम्ही तुमचं काम करताय, पण एवढं होऊनही कुठल्याच मुलांनी असं दिसलं नाही आहे की गैरवर्तन केलं आहे, चुकीच्या पद्धतीने पोलिसांवरती रिॲक्ट केलं आहे. आणि न्यूज चॅनल काय दाखवत आहेत तर खूप संयमाने पोलिसांनी त्याला सामोरं गेलेलं आहे. आणि एवढ्या पोलिसांना हे लागलं, इथं लागलं, तिथं लागलं. आणि मुलांची अवस्था काय झालेली आहे हे दाखवले का की मुलांच्या शरीरावरती किती छिद्र पडलेले आहेत, मोळे लावलेल्या काठीने मुलांना मारलेलं गेलेलं आहे, किती जणांची डोकी फोडलेली आहे, लाठीचार्ज कोणत्या पद्धतीने केलेला गेलेला आहे हे दाखवलं गेलेलं आहे का न्यूज चॅनलवरती. का न्यूज चॅनलवरती एखाद्या न्यूज वरती विचारलं गेलेलं नाही आहे गव्हर्नमेंटला की कुठल्या लाठीचार्जमध्ये असं केलं जातं, डोकी फोडली जातात, लाठीला मोळी लावून मुलांवरती मारलं जातं. अरे ते देशाचं भविष्य आहे आपल्या, आपण काय देतो त्यांना, हा समाज, हे सरकार त्यांना काय अनुभव देत आहे. आणि ते जेव्हा कार्यरत होतील त्यांच्या भविष्यात त्यांचा काय माइंडसेट आपण त्यांना पुढे फ्युचरमध्ये देतोय, ते काय घेतील यातून विचार करा. आणि ते समाजाला काय देतील. कारण माणूस अनुभवातूनच देतो आणि जे त्याला दिलं जातं ना पुढून तो पुढच्याला तोच देतो. त्यांची जी मागणी आहे ती 101% योग्य आहे. ज्या व्यक्तीला समाजाने त्या पदावरती बसलेला आहे आणि ती व्यक्ती त्या कामात त्याच्या कार्यात अपात्र ठरलेली आहे, तर त्याचा राजीनामा मागणं कुठं चुकलं त्या मुलांचं. तुम्ही भरून देऊ शकता का त्या आईवडिलांचं ज्यांनी आपली मुलं गमावलेत, त्यांना ती भरपाई करून देऊ शकतात. आणि अशी तशी मुलं नाही, एवढी हुशार ब्रिलियंट मुलं जे की त्यांचं कुठंतरी त्यांचं कष्टांचं कुठंतरी याचं ते चीज करणार होते, त्यांचं भविष्य किती ब्राईट पाहत असतील ते आईवडील, ती मुलंसुद्धा. आणि ते आता नाही आहेत ह्या जगात, स्वतःला संपवलेलं आहे. त्या आईवडिलांचं तर जगावं की मरावं असं झालेलं असेल. कारण पुढे काय आहे त्यांच्या. कारण जेव्हा मुलं होतात ना, तर ते आईवडील फक्त मुलांसाठी जगतात. काय करू आणि काय नाही हे फक्त मुलांसाठीच त्यांचे हे विचार तेच असतात, मुलांचं भवितव्य. आणि मुलं जेव्हा एवढी खरं स्वतः हुशार होणार असतात ना, तेव्हा तर तो आनंद वेगळाच असतो. आणि तीच मुलं आज स्वतःला संपून घेतलेली आहे, तर त्या आईवडिलांचं दुःख काय असेल.